ही गोष्ट आहे नातवाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत नशिबासोबत लढा देणाऱ्या आणि शेवटी परिस्थितीसमोर हतबल झालेल्या एका आजोबाची। हे आहेत डॉक्टर साने, शहरातील नामांकित डॉक्टर। आज खूप पेशंट असल्याने डॉक्टर दमून गेले होते। दवाखाना बंद करायची वेळ झाली होती। शेवटचा पेशंट आटोपून डॉक्टर घरी जायला निघाले होते। त्यांना घरून तसे सतत बायकोचे फोन सुद्धा येत होते। इतक्यात एक गृहस्थ दवाखान्यात येतात आणि डॉक्टरांना भेटण्याची विनंती करतात, पण रिसेप्शनिस्ट त्यांना सांगते की आता दवाखाना बंद करायची वेळ झाली आहे, आता नाही भेटू शकत, तुम्ही उद्या या। पण ते गृहस्थ ऐकायला तयार नाहीत। मी खूप लांबून कोकणातून आलोय असं ते सांगतात। बाहेर चाललेला गोंधळ पाहून डॉक्टर त्यांना भेटण्यास तयार होतात। हे आहेत विचारे आजोबा। दूर कोकणातून आपल्या नातवाला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन आले आहेत। हा परशा, त्यांचा नातू। परशाला हळूहळू लांबचं दिसणं बंद होऊ लागले, म्हणून ते डॉक्टरांकडे घेऊन आलेत। डॉक्टर साने परशाची नीट तपासणी करतात। डॉक्टर सांगतात की डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावे लागेल आणि काही टेस्ट करावे लागतील। तुम्ही 2 दिवसांनी या आणि सर्व टेस्ट करून घ्या आणि येताना सोबत कुणाला तरी घेऊन या, कारण या सर्व उपचारात 15 दिवस तरी लागतील। डॉक्टरांचे बोलणे ऐकून आजोबा चिंताग्रस्त होतात। त्यांना काळजी वाटू लागते की परशाला कोणता गंभीर आजार तर झाला नसेल ना। पुढे 2 दिवसांनी आजोबा दिवाकडला म्हणजे परशाच्या मामाला सोबत घेऊन येतात। डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेऊन परशाच्या डोळ्यांची तपासणी केली जाते। नंतर सिटी स्कॅन व MRI करायला जातात। सिटी स्कॅन करण्यापूर्वी पेशंटची सर्व विचारपूस केली जाते व एक फॉर्म भरण्यासाठी दिला जातो। त्या फॉर्मवर लिहिलेले असते की सिटी स्कॅन करताना पेशंट गमावला किंवा काही दुखापत झाली तर दवाखान्याची जबाबदारी राहणार नाही। हे वाचून आजोबा खूपच घाबरतात। ते आजूबाजूला चौकशी करतात, पण कोणीच नीट उत्तर देत नाहीत। त्यावेळी आसावरी तिथे येते। आसावरी म्हणजे मेडिकल समाजसेवा करणारी मुलगी। आसावरी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सहकार्य करत असते। विचारे आजोबांची घाबरलेली मनस्थिती पाहून ती त्यांना धीर देते। असं काहीही होत नाही, ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे असं ती आजोबांना समजावते। शेवटी आजोबा त्या फॉर्मवर सही करतात व परशाची MRI आणि CT स्कॅन केले जाते। टेस्ट सुरू असताना आजोबांना परशाच्या सर्व जुन्या आठवणी गमती जमती आठवू लागतात। यावरून समजतं की परशा खूप खोडकर आणि हसत खेळत मौज मजा करणारा मुलगा आहे। परशाच्या टेस्टचे रिपोर्ट येतात। आजोबा लगेच रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना भेटायला येतात। रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणतात की तुम्ही उद्या या, मी जरा रिपोर्ट नीट तपासून पाहतो आणि डोळ्यांच्या डॉक्टरांशी बोलून घेतो। यामुळे आजोबांचा जीव आधीच टांगणीला लागला होता। दुसऱ्या दिवशी आजोबा डॉक्टरांना येऊन भेटतात। त्यावेळी आसावरी सुद्धा तिथे येते। डॉक्टर नीट समजावून सांगतात की परशुरामच्या दोन्ही डोळ्यांना कॅन्सर झाला आहे, त्यामुळे ऑपरेशन करून कॅन्सर काढावा लागेल। यामध्ये परशुरामचा जीव वाचेल, पण यानंतर परशुरामला कधीच दिसणार नाही। हे ऐकून आजोबांना धक्काच बसतो। डॉक्टर समजावतात की आपल्याला परशुरामचा जीव वाचवायचा आहे, आत्ताच ऑपरेशन केले तर त्याचा जीव वाचू शकतो। हे ऐकून आजोबा रडू लागतात। ते विचारतात की दुसरे डोळे बसवता येतील का, दुसरा काही उपाय नाही का। डॉक्टर सांगतात की सर्व विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, तुम्ही घरच्यांशी बोलून घ्या, पण ऑपरेशन करायचा निर्णय लवकरात लवकर घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पेशंटचा असं ऑपरेशन करून एखादा अवयव काढायचा असतो तेव्हा ऑपरेशनपूर्वी त्या पेशंटला याबद्दल सर्व माहिती सांगणे आवश्यक आहे। आता मात्र आजोबा खचून जातात। ते म्हणतात की परशाला कसं सांगायचं की यापुढे तुला हे जग पाहता येणार नाही। रात्री आजोबा परशाच्या आईवडिलांना फोन करून परशाच्या ऑपरेशनबद्दल सांगतात, पण खरं कारण सांगण्याचं त्यांचं धाडस होत नाही। रात्रभर आजोबांना झोप लागत नाही। ते परशाला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचं ठरवतात।
5 दिवसांनी आसावरीला आजोबा रस्त्यातून जाताना दिसतात. ती त्यांची चौकशी करते. तेव्हा समजतं की ते ऑपरेशन करायला तयार नाहीत. ते दुसऱ्या डॉक्टरांच्या शोधात आहेत. आसावरी त्यांना समजावते की डॉक्टर साने योग्य डॉक्टर आहेत. परशुरामला वाचवायचा हा एकच मार्ग आहे आणि दिसत नसलं तरी तो खूप छान आयुष्य जगू शकतो. पण आजोबांना परशुरामची चिंता लागली होती. अशा कवल्या वयात मुलाचं आयुष्य अंधारमय होणार हेच त्यांच्या मनाला पटत नव्हतं. आसावरी डॉक्टरांना भेटून आजोबांना पुन्हा एकदा समजावण्याची विनंती करते. ती परशाला डॉक्टरांना भेटवते आणि या आजाराबद्दल सर्व काही परशाला सांगण्याची विनंती करते. पण त्या लहान मुलाला सांगण्याची डॉक्टरांची सुद्धा हिंमत होत नाही. ते परशाला त्यांच्या घरी घेऊन येतात आणि त्याच्यासोबत खेळता खेळता त्याच्या आजाराबद्दल समजवण्याचा प्रयत्न करतात. त्यावर परशा त्यांना विचारतो की मला कधीच दिसणार नाही का? हे ऐकून डॉक्टर आश्चर्यचकित होतात. ते त्याला विचारतात, का रे, असं का तुला वाटतं? त्यावर परशा म्हणतो की तुम्ही सारखे सारखे मला डोळं बंद करायला का सांगता? मला दिसले नाही तरी चालेल असे का म्हणता? आजोबा माझे सारखे सारखे जवळ येऊन लाड का करतात? या प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांकडे नसतात. दुसऱ्या दिवशी आजोबा परशाच्या आईवडिलांना सर्व खरं खरं सांगून परशाला ऑपरेशनसाठी दवाखान्यात ॲडमिट करतात आणि पुढच्या दिवशी सकाळी ऑपरेशन करायचं ठरवलं जातं. सकाळ होते. परशाच्या ऑपरेशनची तयारी सुरू होते. सर्व चेकअप करून परशाला ऑपरेशनसाठी नेलं जातं. आजोबांच्या मनात मात्र भीतीने खळबळ माजते. ऑपरेशन थिएटरपाशी गेल्यावर समजतं की डॉक्टरांना एक इमर्जन्सी ऑपरेशन आल्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. परशाचं आज होणारं ऑपरेशन उद्या सकाळी केले जाईल. यामुळे आजोबा खूपच वैतागतात. कशी बशी मनाची तयारी केली होती. आता अजून एक दिवस काढणे म्हणजे खूप कठीण आहे. पण आसावरी त्यांची समजूत काढते आणि परशाला पुन्हा त्याच्या वार्डमध्ये आणले जाते. यानंतर परशा खूप चिडचिड करू लागतो. काही खात नाही, कुणाचं ऐकत नाही, सर्व खेळणी फेकू लागतो. परशाची ही अवस्था आजोबांना पाहवत नाही. ते मनाशी काहीतरी निर्णय घेतात आणि परशाला घेऊन गुपचूप दवाखान्यातून पळून जातात. थोड्या वेळाने परशा बेडवर नाही म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू होते. आजोबांचा सुद्धा पत्ता नाही. दवाखान्यात एकच खळबळ माजते. आसावरी, डॉक्टर साने सर्व चिंताग्रस्त होतात. नैराश्यामुळे आजोबांनी परशाला घेऊन आत्महत्या केली नसेल ना अशी चिंता सतावू लागते. यामुळे सर्वजण घाबरून जातात. दिवसभर सगळीकडे शोध सुरू असतो. डॉक्टर साने दवाखान्यातून बाहेर जात असताना अचानक त्यांना आजोबा आणि परशा दवाखान्याकडे येत असल्याचे दिसतात. परशा आणि आजोबा दोघेही खूप खुश दिसत होते. डॉक्टर साने त्यांना अडवतात आणि त्यांच्यावर भडकतात. कुणालाही न सांगता असं निघून गेलात. इकडे आम्ही सर्वजण तुम्हाला शोधत आहोत. किती मनस्ताप झालाय सर्वांना. आजोबा डॉक्टरांची माफी मागतात. ते सांगतात की सकाळी ऑपरेशन होणार होते. मनाची तशी तयारी केली होती. पण नंतर परशा चिडचिड करू लागला. त्याची ती अवस्था मला बघवली नाही. परशाला कायमचं अंधारात जायला अजून 24 तास बाकी होते. त्याने त्या अंधारात सोबत काय न्यायला हवं होतं? दवाखान्यातील औषधांचा वास, पेशंटचे ओरडणे की इंजेक्शनच्या सुया? पुढच्या 24 तासानंतर हा पोरगा आकाशातील उडणारा पक्षी बघू शकणार नाही. रस्त्यावरून धावणारी घोडागाडी बघू शकणार नाही. म्हणून मनाशी ठरवलं आणि त्याला बाहेर घेऊन गेलो. त्याला मोठी मोठी दुकानं दाखवली, उंच उंच इमारती दाखवल्या, समुद्र किनारा दाखवला, मंदिरं, शाळा, प्राणी, उडणारे पक्षी. आजवर त्यांनी जे जे पाहिले नव्हतं ते सर्व काही दाखवलं. दिसत नसतानाही आयुष्य कसं सुंदर जगतात ती मुलं, माणसं त्याला दाखवली. त्यामुळे परशा खूप खुश झाला. डॉक्टरांना आजोबांचं वागणं पटलं. ते सांगतात की परशाचं ऑपरेशन आपण आज रात्रीच करूयात. तुम्ही जे जे काही आज त्याला दाखवलंय त्याच आठवणी घेऊन त्याला अंधारात जाऊ दे. परशुराम आज खुश होता. दिवसभर जे जे त्यांनी पाहिलं, अनुभवलं तेच त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसत होते. रात्री परशुरामचं ऑपरेशन केलं जातं. काही दिवसांनी आजोबा परशाला घेऊन आपल्या गावी परततात.
परशाचे आई वडील सर्व गावातील लोक परशाला पाहण्यासाठी समुद्रकिनारी जमा झाले होते. परशाला पाहून त्याची सर्व मित्रमंडळी उड्या मारू लागतात, आनंद साजरा करू लागतात. इतका वेळ गप्प बसलेला परशा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून खुश होतो आणि टाळ्या वाजवू लागतो, कारण त्या अंधाऱ्या जगातही तो उडणारे पक्षी आता मनाने पाहत होता. आणि इथेच आपली कहाणी संपते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. तसेच तुम्हाला कोणत्या चित्रपटाची गोष्ट ऐकायची आहे नक्कीच सांगा. तर भेटूयात लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, कारण जीना इसी का नाम है.